गाईज, वेलकम टू मी एक सावळ. गुड मॉर्निंग. सो आता वाजले आहे सकाळचे 11. आम्हाला मुंबईला जायची घाई झाली आहे, पण त्याच्या अगोदर आम्ही देणार आहोत त्याचं घर आहे चिपळूणमध्ये, त्याचं होम टूर देणार आहोत. सो होम टूर आपल्याला आनंदादा देणार आहे, सगळं सांगणार आहे ना. हां करतोय. सो 2 फ्लोअर्सची त्यांनी बिल्डिंग ही आहे, त्याच्यामध्ये त्याचे काकांचं पण आहे ना. स्टेट येऊन आनंदादा तुम्हाला मस्त आता होम टूर देणार आहे. सो आमच्या प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. कियारा दीदी देणार आहे होम टूर. थँक्यू. ये आलो. सगळ्यात पहिलं ना आपल्याला इकडे सगळ्यात पहिलं आपल्याला बघायला आणि नंतर म्हणजे आहान दादा आमचा. चला जरा दाखव घर लोकांना कसं आहे तुझं कोकण. पहिलं इकडे आमचा सिटिंग एरिया जिथे आपण एक्सप्लोअर करू शकतो. खूप चांगला हवा येते. आता थोडं गरम होत आहे कारण लाईट गेली थोडीशी, थोड्या वेळातच आली, बट खूप मस्त वाटते इथे बसून. मी जर तास बसून असते. नेक्स्ट आपण इकडे अजून एक सिटिंग एरिया भेटतो, तिथे एक रिक्लायनर पण आहे, असं आपण झोपू शकतो. मूवीज बघायला खूप बरं वाटतं. इथे बसून समोर टीव्ही आहे. अँड देन नेक्स्ट इथे पण थोडंसं एरिया आहे, म्हणजे विंडो आहे जिथे आपण बसून असं रिलॅक्स करू शकतो. इथे मी खूप वेळापर्यंत बसून असते. सेकंडली आपल्या किचन येतं, समोरच 2 बेडरूम्स दिसतात. किचनमध्ये इकडे प्लॅटफॉर्म आहे, इथे डायनिंग एरिया आहे, इथे इव्हन क्रॉकरी सेट ठेवायसाठी. इथे आपलं सामान ठेवतो ना आपण, गॅस स्टोव्ह. या बेडरूम हा आमचा बेडरूम आहे, आमचा मुलांचा बेडरूम आहे. इथे पाठी हा सगळ्यात जास्त ब्युटिफुल वॉल आहे. पूर्ण घरात सगळं ब्युटिफुल जागा आहे. या वॉल एकदम डेकोरेट केले. इथे आमचं वॉर्डरोब आहे अँड वॉर्डरोब शूट झाल्यावरती इथे मामी आहे, जी आता ड्रेसिंग टेबलच्या जवळ आहे. Oh, what a lovely moment. सो ही बाल्कनी मला खूप आवडली, खूप मस्त वाटतं. इथे छान बसून मस्त कॉफी एन्जॉय करू शकतो आपण. आणि ते बाल्कनी अटॅच्ड आहे या सेकंड बेडरूमला. सेकंड बेडरूम मध्ये आपण नॉक करून जायला लागला, खोला. आणि तिथून आपल्याला जावं लागणार आहे इकडे. इथं पण एक सुंदरशी एरिया दिसते आणि खाली आम्हाला तुळस पण आहे. इकडे आमची तुळस आहे इकडे. आणि आम्ही सेकंड फ्लोअरवरती राहतो आणि वरतीच आमचा टेरेस असतो. खूप असं मस्त वाटतं इथे बसल्यावरती. तासन तास आम्ही बसलो. लहानच आहे सांगतो काही नाही. तर आता आमचं मोस्ट ऑफ घर राहिलंय. आमचा सेकंड बेडरूम राहिलंय फक्त. नंतर आमचं पूर्ण घर खूप सुंदर आहे. तुम्ही पण कधी विजिट करा करा. पण आम्ही तुम्हाला ऍड्रेस ना सांगणार इथे यायचा. आणि सगळ्यात जास्त एक गोष्ट सांगायची इच्छित आहे की या रूम मध्ये मामा मामी. सो ही सुंदर अशी रूम ताई आणि भाऊजींची आहे, मस्त आहे, खूप छान आवडला आम्हाला. तो आम्ही इथे स्टे करत होतो आणि छान केली आहे रूम ही सुद्धा, मस्त केली आहे. दीदी धडपडलेली आहे. आणि नंतर इव्हन तुम्हाला दाखवायचं राहिलं आमचं एक सिक्रेट. आम्हाला झोपायला भीती वाटते म्हणून आम्ही बेडचं लाइटिंग लावून टाकलंय. आणि वन मोर सिक्रेट आहे तुम्हाला जे दाखवायचं राहिलंय. ती बोलते तिच्याकडे वॉर्डरोब तर आहेत आमच्या घरात खूप सारे, पण हा वॉर्डरोब सगळ्यात स्पेशल आहे कारण की इथून आपल्याला वॉशरूम भेटतं. आम्ही ह्याला काय रे
कारण की ते वॉशरूम असं मला सिक्रेट स्पेस आहे. आम्ही वॉर्डरोबने कव्हर केलाय. तर मामाची काय फुल कडक दिसतोय हा. कडाक लाल निळा भडा नाही भडक काय असतं निळा भडा. एकदम मामाचा एकदा लुक दाखवतो. नायकी वाली टी शर्ट फुल एकदम. सो चला मग आता निघतोय मुंबईला जाण्यासाठी. मजा केली खूप चिपळूणमध्ये आणि आता सगळं पॅकिंग वगैरे झाले आणि मस्त बसलो आता गाडीमध्ये. सो प्ले टाइम एन्जॉय करतोय. अंताक्षरी बघा तुम्ही, मजा येईल. मी बोलून टाकलं माझं नाव. अरे मामी बोलली ना शर्वरी. मामी बोलली शर्वरी. शर्वरी नाही बोलली मी. शर्वरी बोलली. बोलली शर्वरी. शर्वरी बोलली. श्रीषा श्रीषा शर्वरी. शर्वरी श्रीषा 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 आता शा परत. शांताराम घ्या. शांताराम सो आम्ही ऑन द वे आता जाता जाता मस्त एक नावाची अंताक्षरी खेळतो. तुम्ही पण एन्जॉय करा. मंदाकिनी न 8 जण होतो आम्ही. 8 जण आहे ना जागा. नकुल हा 5-10 मिनिटं. हो चालेल चालेल. येतोय पोचतोय. लव लवली लवली. आमचा आयन तर मस्त नाव पुढं मजा येते खूप. सांगा लवू ना. व ना लवू. हा बोल. नाही थांबा भाऊजी. लहू नसतं लहू असतं. तुम्हाला काय तुम्ही द्यायचं? काय हो आ हे चल पण बोलतो शोला बिला. शबरीचा. सो आम्ही आता लंच साठी इथे थांबलो आहोत आणि हे खूप फेमस हॉटेल आहे खेडला काकाई. सगळ्यांना माहिती असेल, जे लोक कोकणातले आहे मोस्ट ऑफ तर त्यांना तर सांगायची गरजच नाही. काकाई बेस्ट आहे आणि नसेल ट्राय केलं तर मस्ट ट्राय. नक्की ट्राय करा तुम्ही. नॉनव्हेज साठी तर अमेझिंग. हॉटेलमध्ये इकडचं नॉनव्हेज साठी खूप 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 फेमस आहे. एकदम घरची टेस्ट असते आणि सुंदर असं जेवण मिळतं. तर चला आता आपण जेवण टेस्ट करू आणि भेटू पुढे. आणि नक्की ट्राय करा. तुम्ही ऑन द वे असाल तर काळकाई म्हणून आहे. काळकाई ग्रुप. सो हा एंट्रन्स आहे. एकदम बेसिक आहे पण इकडे जेवण खूप आणि खूपच मस्त मिळतं. हा घे ना. जेवल्यानंतर आतमध्ये तुम्हाला छोट्या बेसिक गोष्टी पण मिळतील कोकणातल्या खाय. मस्त मस्त ना तर नॉनव्हेज खाणार आहे. सो यांचा लंच टाईम ना 3 वाजेपर्यंतच असतो. सो तुम्ही लवकर या. मेक शुअर करा लवकर. आता जेवण संपून जातो. सो आम्ही सगळ्यांनी ना चिकन थाळी वगैरे मागवली होती. फिश थाळी आम्हाला नाही मिळाली जस्ट बिकॉज आम्हाला लेट झालं होतं. म्हणून आम्ही सगळ्यांनी मस्त चिकन थाळी एन्जॉय केली आहे विथ कोंबडी वडे. यम पण मिळते. सो इकडे घरगुती प्रोडक्ट्स ठेवलेत विकायला. सो त्यातले मी घेतले. मस्त आमरसची बॉटल वगैरे पण घेतली आहे. बघू आता. छान असतात. मस्त छान प्रोडक्ट्स आहेत खूप. इकडे आला तर इकडच्या कुरवड्या नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागतात. गव्हाचे असतात आणि खूप यम आहेत. पापड घ्यायचे ते दुसरे तांदळाचे. बघ मला नाचणीचे हवेत.
सो हे सगळे ना घरगुती आयटम्स तुम्हाला इकडे मिळतील. कसं वाटलं जेवण? एकदम चांगलं. मला इकडे मस्त. आम्ही जास्तच आवडतं. कोंबडी वडे वगैरे खाल्ले, चिकन थाली, मटन थाली, फिश थाली, प्लस तुम्हाला व्हेज पण मिळेल. पण इथे सगळ्यात जास्त जे येतात ते फेमस आहे फेमस. नॉनव्हेज इज फेमस दिस रेस्टोरंट. आयांनी पण खाल्लं, आयांनी पण फुल एकदम आवडीने. हां? आमच्या आयांनी पण पूर्ण हे फिनिश केलं. पूर्ण नाही पण कोंबडी वडे, राईस आणि हे यांचा रस्सा वगैरे जो आहे ना ऑथेंटिक. जॅकफ्रूट बर्फी घेतोय आणि खूप मस्त ग्रीनरी आहे. तुम्ही नक्की इथे विजिट करा. काळकाई म्हणून आहे, खेडमध्ये आहे. आणि रिव्ह्यू एकदम 10/10 देईन मी जेवणाचा. यू विल लव इट. तुम्ही जर इकडे आलात ऑन द वे तुम्हाला नक्की आवडेल हे रेस्टॉरंट. छोटंसंच आहे हॉटेल आहे पण खूप मस्त आहे. टेस्ट अमेझिंग, ऑसम. खूप छान टेस्ट आहे, अमेझिंग टेस्ट. ग्रीनरी खूप छान आहे माझी. हां, तिथे स्टेला पण पहिले खूप छोटंसं होतं आणि आता स्टेसाठी वगैरे त्यांनी खूप मोठं पूर्ण केलं आहे. सो लॉजिंग वगैरे सगळं आहे इथे ना. स्टेसाठी येत नाही जास्त काही. स्टेसाठी नाही, ऑन द वेचे आहे. ती पण गावातले लोक पण इकडे येतात हे करायला, जेवायला वगैरे. खूप मस्त आणि एकदम घरगुती पद्धत. वाटतं म्हणजे जसं आपण घरी बनवतो तीच टेस्ट आणि ऑसम टेस्ट आहे. निघालोय आम्ही घरी जायला. सगळे आपापल्या घरी जातील आता. इलेक्ट्रिक कार चार्ज करायला सुंदर ना. हो. सो चला मग निघतो आता आम्ही मुंबईला जायला. सगळेजण आपापल्या घरी जातील. वेकेशन खूप मस्त होतं आमचं, खूप मज्जा केली आम्ही. भेटू परतच नव्हे. आता सुट्टी लागली की दिवाळीमध्ये वगैरे परत प्लॅन करूच काहीतरी. सो स्टे ट्यून विथ अस. आणि कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्लॉग नक्की सांगा. आता ह्याच्या पुढे मला शूट करता येईल की नाही आय डोंट नो. बट देन कीप लव्हिंग मी अँड सावर्ड. अँड नक्की कमेंट करू